नमस्कार, जय जगदंब नमो आदेश। मी निशिगंधा मनवले आज तुम्हाला गहिनीनाथ महाराजांबद्दल सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। 9 नाथांपैकी गहिनीनाथ महाराज हे तिसरे नाथ आहेत व हे करभंजन नारायण यांचे मूळ अवतार आहेत। तसेच यांचा जन्म चिखलाच्या पुतळ्यापासून झाला आहे व गुरु गोरक्षनाथ यांनी चिखलाचा पुतळा बनवून त्याला संजीवनी मंत्राद्वारे जिवंत केलं होतं व मचिंद्रनाथांनी यांना गहिनीनाथ असे नाव दिले होते। तसेच गोरक्षनाथ हे त्यांचे गुरु आहेत। यांचा सांभाळ ब्राह्मण समाजातील मधुनाभा व त्यांची पत्नी गंगा यांनी केला व गुरु गोरक्षनाथांकडून त्यांनी पुढील ज्ञान घेतले। तसेच त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर त्यांनी कठोर तपस्या केली। त्यांनी हठयोग आणि कुंडली साधनेचे ज्ञान पुढे चालवले व नाथ संप्रदायाला त्यांनी एक ठोस रूपही दिले। तसेच श्री संत निवृत्तीनाथांचे ते गुरु देखील आहेत व संत परंपरेत त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे। तसेच त्यांचे कार्य योगापुरते मर्यादित नसून त्यात भक्ती व ज्ञानाचाही समावेश आहे, ज्यामुळे समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले। चिंचोली येथे त्यांची समाधी आहे व हे स्थान गहिनाथगड म्हणूनही ओळखले जाते। तिथे आजही वारकरी संप्रदायाचे लोक आणि दिंड्या जातात आणि हे कार्य आजही चालूच आहे। तसेच पुढे मी तुम्हाला जालिंदरनाथांबद्दल माहिती सांगणार आहे, तर आदिमाया आदिशक्ती या चॅनलला नक्की फॉलो करा। ओम नमो आदेश।